2-3 दिवसांपासून हलकीशी पाऊस पडत होती. मी माझ्या घराच्या अंगणात उभी होते. तेव्हा माझ्या अंगावर गुलाबी रंगाची नाईटी होती आणि पावसाच्या थेंबांनी माझे केस भिजले होते. त्या क्षणी मला असं वाटत होतं की माझ्या साधेपणात आणि सुंदरतेत जणू काही निखार येत आहे. तेवढ्यात अचानक दरवाजाची घंटी वाजली. मी दरवाजा उघडला आणि समोर माझा जावई उभा होता. त्याने माझ्याकडे पाहून हसत म्हटलं, "आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. आज तर तुम्ही सासू वाटतच नाही." त्याच्या या शब्दांनी मी थोडीशी लाजले. त्यावेळी माझ्या नव्यामध्ये थोडासा तणाव चालू होता. मी त्यांच्यासोबत आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होते, पण मला त्यांच्याकडून ती समाधानाची भावना मिळत नव्हती जी मी इच्छित होते. एकदा मी माझ्या नव्यासाठी खोली सजवली होती, पण त्या रात्री नव्याऐवजी जावई खोलीत आला. आत येताच त्याने हळूच मला सांगितले, "वय जसजसं वाढतं तसं दोन गोष्टी समजू लागतात, तुमचं सौंदर्य आणि तुमचं कोमल मन." असं म्हणत त्याने हळूच माझा हात पकडला आणि सलग, "नमस्ते मित्रांनो, आजच्या या कथेत तुमचं स्वागत आहे. माझं नाव राघव आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या जाव्यामध्ये घडलेल्या एका सत्य घटनेबद्दल सांगणार आहे, जी ऐकून तुमचा बाबूरावही डान्स करायला लागेल." एकदा मी माझ्या नव्यासाठी खोलीला फुलांनी आणि सुगंधाने सजवले होते. मी रात्री नव्याची बेसब्रीने वाट पाहत होते. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. मी लगेच दरवाजा उघडला. मनात विचार केला की समोर नवरा असेल, पण समोर जावई उभा होता. त्याला पाहून मी थोडी आश्चर्यचकित झाले, कारण आज नव्याला खुश करण्यासाठी मी तयारी केली होती, पण समोर जावई दिसला. त्याने थोड्या विचित्र नजरेने माझ्याकडे पाहिले. तेव्हा मी पटकन आत जाण्यासाठी वळले, पण त्याच वेळी त्याने माझा हात पकडला आणि विचारले, "सासू आई, कुठे चालल्या आहात? मला पाणी मिळेल का?" मला लाज वाटत होती, म्हणून मी पटकन आत गेले आणि साडी नेसून आले. मग बाहेर येऊन त्याला चहा आणि पाणी दिले. त्याच्या नजरा अजूनही माझ्यावर तशाच होत्या. मग त्याने विचारले, "आज काही खास आहे का? कदाचित मी चुकीच्या वेळी आलो." मी हसून म्हणाले, "काही खास नाही. सगळं ठीक आहे." मग मी त्याला सांगितले, "खरे सांगू का? मी तुमच्या सास्याची वाट पाहत होते, पण काही हरकत नाही. अतिथी देवो भव." त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी समजल्याचे भाव दिसत होते. मग मी त्याला घरातील काही गोष्टी सांगितल्या की नव्याला कामामुळे घरात वेळ मिळत नाही. आज काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला होता, जेणेकरून नवरा-बायकोच्या नात्यात ताजेपणा येईल. इंटरनेटवर एक नवीन कल्पना पाहिली होती आणि तिला आजमावायचा विचार केला, पण त्याच वेळी माझा जावई आधीच आला आणि सगळं गोंधळून गेलं. मी त्याच्याशी बोलतच होते. तेवढ्यात माझा नवरा राघव अचानक घरी आला. त्याने आधीच वचन दिलं होतं की तो 1 तास आधी येईल, पण उशीर झाला होता. जर तो वेळेवर आला असता, तर जाव्याला दारातूनच परत पाठवलं असतं. आता घरात आल्यावर राघवने जाव्याला मिठी मारली, पण माझ्याकडे एकदा तरी पाहिले नाही. यामुळे मला खूप राग आला कारण त्याने आपले वचन पाळले नाही. मग मी हॉलमध्ये बसून विचार करत होते आणि शेजारी जावईही बसला होता. माझे लक्ष कुठेतरी दुसरीकडे होते. तेवढ्यात त्याने अचानक माझा हात पकडला, ज्यामुळे मी थोडी गडबडले, कारण माझं मन अजूनही विचारांमध्ये गुंतलेलं होतं. जावयाच्या या अचानक वागण्याने मी थोडी घाबरले. मग त्याने मला विचारले, "सासू आई, तुम्ही एकट्या का बसल्या आहात?" मी त्याचा हात धरून त्याला सरळ माझ्या खोलीत घेऊन गेले आणि सजवलेला पलंग दाखवला. पलंग पाहून त्याने कौतुकाने म्हणाले, "तुम्ही खूप छान सजवलं आहे." तेव्हा मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की मला काय दाखवायचं होतं, पण तो समजत नाहीये असं मला वाटलं. त्यामुळे मला थोडा राग आला आणि मी बाहेर निघून गेले. मग त्याला म्हणाले, "मी फक्त पलंग दाखवत नव्हते." तेव्हा त्याने माझ्याकडे पाहत म्हणाले, "तुमच्या चेहऱ्यावरून मला सगळं समजलं आहे. तुमची पसंती एकदम योग्य आहे." मग त्याने राघव बद्दल बोलताना म्हटलं, "सासरे खूप नशीबवान आहेत.
त्यांना तुमच्यासारखी जीवनसाथी मिळाली आहे. त्याने माझ्या सौंदर्याची प्रशंसा केली, ज्यामुळे माझा राग हळूहळू शांत झाला. मग आम्ही खूप गप्पा मारल्या आणि त्याने मला सांगितलं की मी माझ्या समस्या त्याच्याशी शेअर करू शकते. तो म्हणाला, "तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्यासाठी आहे." त्याच्या बोलण्याने माझं मन थोडं हलकं झालं आणि मी परत माझ्या खोलीत गेले. त्या रात्री मी राघवकडे पाठ फिरवून झोपले होते. पुढच्या दिवशी रोजच्या प्रमाणे राघव नाश्ता करून कामावर गेला. जावई अजूनही घरीच होता. त्याने सांगितले की त्याला आज 11 वाजता ऑफिसला जायचं आहे. तो 32 वर्षांचा होता, पण त्याला पाहून कोणीही म्हणेल की तो खूप स्मार्ट आणि फिट आहे. तेव्हा तो अंघोळ करून बाहेर आला, पण त्याने फक्त एक टॉवेल लपेटला होता. त्याला असं पाहून मला थोडं हसू आलं. पण जावई सरळ स्वयंपाकघरात गेला आणि आपल्या पद्धतीने सगळं काही तयार करू लागला. त्याचं काम पाहून मला थोडी लाज वाटली आणि एक क्षणासाठी मी स्वतःला थांबवू शकले नाही. काही वेळानंतर तो पूर्ण कपडे घालून बाहेर आला. तेव्हा मी त्याला विचारले, "जावई बापू, तुम्हाला काही कामात माझी मदत हवी आहे का?" त्याच्या सोबत घराचं वातावरण एकदम जिंदादिल झालं होतं. असं मला वाटू लागलं होतं जसं आपल्या एखाद्या खास व्यक्तीच्या जवळ असल्यासारखं वाटत होतं. त्या दिवशी ऑफिसला जाण्याआधी जावयाने मला एक नवीन सल्ला दिला, लाईट डिनरचा. त्याने सांगितले, "सासू आई, काल मी तुमचं प्लान थोडंसं बिघडलं होतं. आज मी थोडा उशिरा येईन. तुम्ही आणि सासरेजी एकत्र वेळ घालवा. मी कुठेही डिस्टर्ब करणार नाही." त्याने मला लाईट डिनर रोमँटिक बनवण्याचे काही टिप्सही दिले. त्यावेळी मी राघवला फोन केला, पण त्याने कॉल उचलला नाही. मी त्याला मेसेज केला, ज्याला त्याने फक्त ओकेमध्ये उत्तर दिलं. संध्याकाळी मी तयारी करून ठेवली होती, पण राघवने दिवसभर माझ्याशी काहीही बोलले नाही. तरीही जेव्हा तो लवकर घरी आला तेव्हा मला खूप आनंद झाला. तो थोडा थकलेला वाटत होता, म्हणून मी त्याच्यासोबत जेवण केलं, पण त्याच्यावर काहीही दबाव टाकला नाही. शेवटी असं नव्हतं की राघवसोबत वेळ घालवण्याचा तो शेवटचा दिवस होता. तो खूप थकलेला दिसत होता, म्हणून मी त्याला काहीही बोलले नाही आणि शांतपणे झोपू दिलं. त्याच्या झोपल्यानंतर मी स्वयंपाकघर साफ करत होते. त्या रात्री मला झोप येत नव्हती. पांढरा गाऊन घालून मी स्वयंपाकघरात काम करत होते. रात्रीचे 10 वाजले होते, पण जावई अजूनपर्यंत घरी आला नव्हता. मी त्याला फोन करायचा विचार करत होते. तेवढ्यात घराचा दरवाजा उघडला आणि तो आत आला. मी त्याला विचारले, "तुम्ही जेवण केलं का?" त्याने सांगितले, "हो, मी बाहेरच जेवलो." काही वेळानंतर तो आपल्या खोलीत गेला आणि मग मीही माझ्या खोलीत जाऊन झोपले. दिवस असंच पुढे जात होते. जावयाचा ऑफिसचा वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6 असा होता. तो दिवसभर कामात माझी मदत करत होता, पण माझे नवरा राघव कधीच माझ्या मदतीसाठी आला नाही. जावई आणि माझ्या मुलीचं लग्न खूप भाग्यवान होतं, यात काही शंका नव्हती, कारण तो प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होता. एका रात्री मी माझ्या खोलीत राघवचे कपडे पाहत होते आणि त्याच्या काही शर्ट धुण्यासाठी काढत होते. तेव्हा मला त्याच्या पँटच्या खिशात दिल्लीचं तिकीट सापडलं. मी त्याला विचारले, "हे तिकीट तुझ्यासाठी आवश्यक आहे का?" त्याने सांगितले, "हो, मला काही दिवसांसाठी दिल्लीला जायचं आहे. तिथे ऑफिसची पार्टी आहे." पार्टीची गोष्ट ऐकून मला वाटले की राघव मला सुद्धा सोबत नेईल. मी त्याला विचारले, "अच्छा, पार्टी आहे. तर आपण कधी निघणार?" त्याने उत्तर दिले, "तू काय बोलतेस? पार्टी ऑफिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, त्यामुळे मी तुला सोबत घेऊ शकत नाही. स्वप्ने पाहायचे बंद कर. मी माझ्या मित्रांसोबत पार्टीला जाण्याचा निर्णय घेतला आहे." त्याच्या या उत्तराने माझ्या आनंदाला एक क्षणात धक्का बसला. दुसऱ्या दिवशी राघव दिल्लीला गेला आणि तिथे 7 दिवस राहणार होता. त्याने सांगितले की पार्टी 5 दिवस चालणार आहे, पण ऑफिसच्या कामामुळे त्याला 7 दिवस थांबावे लागणार आहे. तो निघून गेल्यावर मी घरात जावयासोबत एकटीच होते.
त्याच वेळी जावयाच्या ऑफिसमध्येही पार्टी होती आणि त्यांनी मला त्यांच्या ऑफिसच या पार्टीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला माझा नवरा होता, जो मला कुठेही नेण्यास तयार नव्हता, आणि दुसरीकडे जावई होते, जे माझ्या प्रत्येक इच्छेचा सन्मान करत होते. त्यांनी मला त्यांच्या पार्टीला घेऊन खूप छान अनुभव दिला. पार्टीमध्ये त्यांनी माझी काळजी अशा प्रकारे घेतली, जणू काही मी त्यांची प्रेयसी आहे. पार्टी सुरू होण्यापूर्वी पुरस्कार वितरण सोहळा होता, ज्यामध्ये जावयाला बेस्ट परफॉर्मन्ससाठी पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी मला स्टेजवर सोबत नेले. त्या रात्री पार्टी संपल. यानंतर घरी परतताना मी त्यांना विचारले, जावई बापू, तुम्ही मला पार्टीत का घेऊन गेलात? त्यांनी उत्तर दिले, सासूबाई, तुम्ही खूप विचार करता. पार्टी फक्त कर्मचाऱ्यांसाठी नसते, आपल्याला कुटुंबालाही सोबत घ्यायला हवे. त्यांचे उत्तर मला समजले. त्यानंतर मी कपडे बदलण्यासाठी माझ्या खोलीत गेले, पण ड्रेसचा हुक सुटत नव्हता. राघव त्या दिवशी घरी नव्हता आणि मला विचार येत होता की मदतीसाठी कोणाला बोलवू. तेवढ्यात अचानक जावई खोलीत आले आणि त्यांनी माझ्या ड्रेसचा हुक काढून दिला, मग बाहेर निघून गेले. काही वेळानंतर बाहेर जाऊन मी त्यांना विचारले, जावई बापू, काही त्रास नाही झाला? ते हसून म्हणाले, सासूबाई, खूप उकतन्य आणि माझ्या खोलीतला एसी बंद पडलाय. आता एसी शिवाय कशी झोप येणार? घरात दोनच एसी होते, एक माझ्या खोलीत आणि दुसरा गेस्ट रूममध्ये. जावयाने सांगितले की त्यांच्या खोलीतला एसी खराब झाला आहे, म्हणून मी त्यांना माझ्या खोलीत झोपण्यास सांगितले. त्या रात्री जावई माझ्या बेडवर झोपले. आज राघवच्या जागी त्यांनी घेतली होती. माझ्या डोळ्याला काही केल्या झोप येत नव्हती आणि मनात ब्याच आशंका निर्माण होत होत्या. या दिवशी जावयाची सुट्टी होती आणि घरातला राशन संपला होता. मला बाहेर जाऊन राशन खरेदी करायचे होते, पण राघवने पैसे दिले नव्हते. मी विचार करत होते की राघवला फोन करावा. तेवढ्यात जावयाने मला थांबवले. त्यांनी सांगितले, आता मी सुद्धा या घराचा सदस्य आहे. या महिन्याचे राशन मी भरतो. आज दुपारचे जेवण आपण बाहेर करू. त्यांच्या म्हणण्यानुसार मी तयार झाले आणि काही वेळाने आम्ही बाहेर पडलो. सर्वप्रथम जावयाने मला एका हॉटेलमध्ये जेवण दिले. जेवणानंतर आम्ही मॉलमध्ये खरेदीसाठी गेलो. मॉलमध्ये मला जे आवडले ते सर्व जावयाने मला घेतले. राशनव्यतिरिक्त मी माझ्यासाठीही भरपूर काही खरेदी केले आणि सगळे पैसे जावयानेच दिले. राघव नेहमी माझ्यावर ओरडायचा, राशनशिवाय जास्त काही घेतलेस तर, पण जावयाने एक शब्दही बोलता मला सर्व काही दिले. त्यांच्या वागण्यामुळे कधीकधी मला वाटायचे की ते माझे मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या रात्री मी मॉलमधून आणलेला नाईट ड्रेस घातला होता. तो ड्रेस पाहून जावई बापू माझ्याकडे बघतच राहिले आणि म्हणाले, सासूबाई, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. त्या रात्रीसुद्धा ते माझ्या खोलीतच झोपले होते. मध्येच नकळत मी माझी जागा बदलून त्यांच्या जवळ सरकले. सकाळी जेव्हा माझी झोप खुली, तेव्हा मी स्वतःला त्यांच्याजवळ खूपच जवळ पाहिले. मी लगेच उठून दूर झाले आणि माझ्या कामात व्यस्त झाले. आजही त्यांनी सुट्टीचा दिवस कामात घालवला होता आणि ते नाश्ता तयार करत होते. मी स्वयंपाकघरात भांडी धुत होते. अचानक ते माझ्या मागे आले आणि त्यांनी माझ्या कमरेवर चिमटा काढला. त्यांच्या स्पर्शाने मी थोडी बावरून गेले आणि संतुलन सुटल्यामुळे मी त्यांच्यावरच पडले. स्वयंपाकघरात आम्ही दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ आलो होतो आणि माझ्या हाताचा साबण त्यांच्या चेहऱ्यावर लागला. हे पाहून मी हसू लागले. त्यांनी सुद्धा मला प्रेमभरल्या नजरेने पाहिले आणि हसू लागले. मग मी त्यांना विचारले, तुम्ही चिमटा का काढला? ते हसून म्हणाले, तुमच्या कमरेवर मुंगी होती, ती काढायचा प्रयत्न करत होतो. त्यांनी मग माझ्या हातातील साबण माझ्या चेहऱ्यावर लावला आणि आम्ही दोघेही हसत होतो. हळूहळू त्यांनी मला मागून मिठी मारली आणि आमच्यातल्या सीमांचे भान राहिले नाही. थोड्या वेळाने मला काहीतरी चूक होत असल्याची जाणीव झाली आणि आम्ही दोघे दूर झालो. त्या दिवशी यांच्या स्पर्शाने माझ्या मनात घर केले.
मला जाणवायला लागले की जावई माझी काळजी घेत होते, तर राघव नेहमी मला दुर्लक्ष करत असे. माझा जावई राघवपेक्षा अधिक ताकदवान आणि स्मार्ट होता. त्यांनी मला सांगितले की त्यांना चांगलं कळतं की एका स्त्रीला कसं आनंदी ठेवायचं. त्या रात्री राघव घरी येण्याची शक्यता होती. तो रात्री 9 वाजता आला आणि थेट खोलीत गेला. झोपण्यापूर्वी मी नवीन नाईट ड्रेस घातला होता. तो पाहून राघव म्हणाला, "हा ड्रेस कुठून आणलात?" मी त्याला सांगितले, "माझ्याकडे थोडे पैसे होते, त्यातून हा ड्रेस घेतला." राघवने माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले, पण आता मला त्याच्या नजरेची काळजी नव्हती. ज्याला आपल्या बायकोची पर्वा नाही, त्याची मी का काळजी करावी? माझी काळजी जावई घेत होते. ते माझ्या भावना समजून घेत होते आणि मला जाणवायला लागले की फक्त तेच मला फुलासारखे जपू शकतात. त्या दिवशी मी राघवपासून दूरच राहिले. दुसऱ्या दिवशी राघव आणि जावई दोघेही वेळेवर ऑफिसला गेले. स्वयंपाकघरात काम करताना मला जावयाचा विचार येत होता. मला वाटत होते की जावयाकडे ओढला जाऊन मी राघवशी फसवणूक करत आहे. या विचाराने मी दोघांची परीक्षा घ्यायचे ठरवले. मी जावई आणि राघव दोघांना मेसेज केला, "मला खूप वाईट वाटतं. तब्येत खराब झाल्यासारखी वाटते." नंतर मी घराचा दरवाजा उघडाच ठेवून खोलीत जाऊन बसले. मेसेज पाठवल्यानंतर अवघ्या 20 मिनिटात माझे जावई घरी आले. घरी येताच ते थेट माझ्या खोलीत आले आणि माझी तब्येत तपासू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर माझी काळजी स्पष्ट दिसत होती. ते मला तपासत असताना मी अचानक हसू लागले. माझे हसणे पाहून जावई म्हणाले, "हे मजा करायचं वेळ नाही. तुमची तब्येत खराब आहे." मग मी त्यांचा हात धरला आणि म्हणाले, "मला काहीही झालेलं नाही. मी पूर्णपणे ठीक आहे. मी फक्त तुमची आणि राघवची तुलना करत होते. आज तुम्ही या परीक्षेत पास झालात." जावई माझं बोलणं समजून गेले आणि हळूहळू आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ येऊ लागलो. आमच्या जवळिकेमध्ये अचानक राघव खोलीत आला. आम्हाला अशा स्थितीत पाहून त्याचे डोळे विस्फारले. राघवने जावयाला जोरात ढकलले आणि ओरडत म्हणाला, "हे काय चाललंय? तू तुझ्या जावयासोबत असं कसं करू शकतेस? तुला एक क्षणही माझी आठवण झाली नाही का?" तर मी उत्तर दिलं, "नाही, मला तुझी आठवण आली नाही. जेव्हा तू निशासोबत असतोस, तेव्हा तुला तुझ्या बायकोचा विचार येतो का? मी मुद्दाम तुला आणि जावयाची एकत्र फोटो पाठवली होती, जेणेकरून तुला संशय यावा." राघव चिडून म्हणाला, "कुठली निशा?" मी त्याला त्याच्याच आणि त्याच्या प्रेयसीच्या काही फोटो दाखवले. "आदित्य, तू किती खोटं बोलणार आहेस? ऑफिसचं काम आणि मीटिंगचं कारण सांगून तू त्या मुलीसोबत बाहेर फिरतोस, तिच्यावर किती पैसे खर्च करतोस. पण पत्नीने काही मागितलं की तुझी तक्रार सुरू होते. तू कसा माणूस आहेस, हे मला माहीत आहे. तरी सुद्धा मी या घरात राहून तुला आनंदी ठेवायचा प्रयत्न करत होते. कधी मनापासून तुझ्यासाठी काही करायचे, तर कधी लाईट डिनरचं आयोजन करायचे. कदाचित माझ्याकडून काही चुकलं असेल, पण जो प्रेम मला हवाहवासा वाटला, तो तू कधी देऊ शकला नाहीस. त्यानंतर मी ठरवलं होतं की आता तुझ्याकडून मी काही अपेक्षा ठेवणार नाही." मी स्वतःलाच दोष देत होते, पण जावयाने योग्य वेळी मला सत्य सांगितलं. हे बरं झालं, नाहीतर मी स्वतःलाच दोषी मानून डिप्रेशनमध्ये गेले असते आणि काही चुकीचं करून बसले असते. त्या कठीण काळात जावयाने माझी काळजी घेतली. "हो राघव, तू जी चुकीची नजर माझ्यावर टाकतोस, ती नजर हटव. माझ्या आणि जावयाच्या नात्यात काहीही चुकीचं नाही. आम्ही फक्त तुला धडा शिकवण्यासाठी हे नाटक केलं होतं. आज जे काही तू पाहिलंस, तेही या नाटकाचाच भाग होता. जर तुला दुसऱ्या पुरुषासोबत मी सहन होत नसेल, तर मी तुला दुसऱ्या स्त्रीसोबत कसं सहन करावं?" राघव आता माझ्यासमोर लाजून उभा होता. मग मी माझं बॅग उचललं आणि माहेरी निघून जाण्यासाठी तयारी केली, कारण आता माझ्याकडे सहन करण्याचं धैर्य उरलं नव्हतं. पण त्याने मला अडवलं.
त्याने माफी मागितली आणि वचन दिलं की आजपासून तो कोणत्याही दुसऱ्या स्त्रीकडे जाणार नाही आणि माझ्याशी वफादार राहील. त्यावेळी मी जावयाचे खूप आभार मानले, कारण त्यांच्या मदतीने माझं घर वाचलं. आजकाल अनेक लोक, मग ते पुरुष असोत किंवा स्त्रिया, आपल्या चांगल्या कुटुंबाचा विचार न करता बाहेर प्रेमसंबंध ठेवतात. हे एक ट्रेंडसारखं बनलं आहे. पण बाहेरचा व्यक्ती तुम्हाला तुमच्या घरच्या माणसासारखं कधीच जपू शकत नाही. तो फक्त आपली गरज भागवतो, असे बाहेरचे. प्रेमसंबंध वाढल्यामुळे घटस्फोटांच्या संख्याही वाढत आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या स्त्रीने लगेच माहेरी जाणं म्हणजे आपल्या पतीला मोकळीक देणं असतं. म्हणून परिस्थितीपासून पळण्याऐवजी त्याला सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. पती कितीही चुकीच्या मार्गावर गेला तरी एक पत्नीच त्याला योग्य मार्गावर आणू शकते. हे प्रत्येक स्त्रीने लक्षात घेतले पाहिजे. तर मित्रमैत्रिणींनो, ही होती आजची आपली छोटीशी कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तिला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच प्रकारच्या रोमांचक कथा वाचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्ही आमची एकही कथा मिस करणार नाही. धन्यवाद.